हिमायतनगरमध्ये वासवी माता जयंतीचा जल्लोष, भव्य शोभायात्रेने वेधले शहरवासियांचे लक्ष. नगरसेवक आशिष भाऊ सकवान यांच्याकडून भाविकांसाठी जलसेवेचा उपक्रम. भाजप उपाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. हिमायतनगर शहरातील वासवी माता जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सायंकाळी काढण्यात आलेले भव्य शोभायात्रेने अवघ्या हिमायतनगर नगरीला भक्तीच्या रंगात उन्हाळून काढले. शेकडो भाविकांनी सहभाग आणि वासवी माता की जय अशा जय घोषणा शहर दुर्मळून होते. रविवारी सायंकाळी ठीक 8:30 वाजता या भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे वासवी मातेच्या अत्यंत देखणा आणि विद्युत रोषणाईने सजवलेले रथ. हा रथ पाहण्यासाठी शहरवासियांचे रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिस्तबद्ध नियोजनात निघालेली ही मिरवणूक शहरातील मुख्य बाजारपेठ व प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. सकवान कॉर्नर येथे भाविकांची तृष्णा भागवली. मिरवणूक जेव्हा सकवान कॉर्नर परिसरात पोहोचली तेव्हा सामाजिक बांधिलकी जपत हिमायतनगर नगरपंचायतीचे महायुतीचे गट नंबर तथा वॉर्ड क्रमांक 10 चे नगरसेवक आशिष भाऊ सकवान यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक आशिष भाऊ सकवान यांच्या वतीने सहभागी सर्व महिला व पुरुष भाविकांना थंड पाण्याचे वाटप करण्यात आले. या सेवा कार्यात आशिष भाऊ सकवान यांच्यासोबत नगरसेवक डॉक्टर राजेंद्र वानखेडे, भारतीय जनता युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी, गजानन मांगरुळकर, विनायक पाळजकर, अंकुश दळवे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष रस्त्यावरून उतरून भाविकांची सेवा केल्यामुळे शहरवासियांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. भक्ती आणि शिस्तीचा संगम, कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक पार पडली. सकवान कॉर्नरपासून ते मार्गस्थ होताना मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजक आणि शहरातील विविध मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.